हॅलो स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे कन्व्हर्जन अँड डायव्हर्जन ऑफ लाईट, सायन्समधलं एक इम्पॉर्टंट टॉपिक. आता तुम्हाला हे लक्षात राहत नाही, काही काळजी करू नका. एक ट्रिक सांगतो, सोपी ट्रिक्स. काय? स्कूल. बघा, तुम्ही स्कूलमध्ये जाता बरोबर. बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. वर्गामध्ये जे सगळे विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी, फ्रेंड्स आहेत तुमच्या बरोबर, हे सगळेजण स्कूलला येतात. पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, सगळेजण स्कूलहून घरी जातात आपापल्या बरोबर. यस. आता बघा, डायव्हर्जन आणि कन्व्हर्जन कशाला म्हणायचं. आता जेव्हा तुम्ही एका पॉइंटहून, आता तुमच्या जागी लाईट रेज आले, जेव्हा लाईट रेज एका जागेवरून खूप साऱ्या जागेवरती जातात, स्टार्टिंग फ्रॉम वन प्लेस, जेव्हा लाईट रेज खूप साऱ्या दिशेने ट्रॅव्हल करतात, याला म्हणायचं डायव्हर्जन ऑफ लाईट. जसं की तुम्ही स्कूलमध्ये असता, स्कूल जसं सुटते तुमचं, तसे तुम्ही आपापल्या घरी जातात. म्हणजे प्रत्येकाचं घर वेगळं आहे. येस सर. सो जेव्हा लाईट रेज एका पॉईंटवरून भरपूर साऱ्या पॉईंटकडे जातात, त्याला म्हणायचं डायव्हर्जन ऑफ लाईट. आणि कन्व्हर्जन ऑफ लाईट कशाला म्हणायचं, की जेव्हा खूप सारे लाईट रेज एका पॉईंटवरती येतात, जसं की तुम्ही स्कूलमध्ये जाता, प्रत्येकाचं घर वेगवेगळ्या जागेवरती आहे, परंतु येता तुम्ही एका जागेवर, याला म्हणायचं कन्व्हर्जन ऑफ लाईट. जेव्हा सगळे लाईट रेज वेगवेगळ्या जागेवरून एका जागेवर येतात, याला म्हणायचं कन्व्हर्जन्स ऑफ लाईट रेज. आणि जेव्हा सगळे लाईट रेज एका जागेवरून वेगवेगळ्या जागेवर जातात, याला म्हणायचं डायव्हर्जन ऑफ लाईट रेज.